नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी दत्ता माळसकर. खरं तर गावोगावातल्या काही निवडणुका लागल्यात, काही 2.5 वर्षाच्या निवडणुका लागल्यात. आज आपण आलो आहोत ववळे या गावामध्ये. काही दिवसापूर्वी याच गावामध्ये आलो होतो. जे अपक्ष उमेदवार होते त्यांनी काही आरोप केले होते आणि ते आरोप असे होते की त्यांच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायाचा रूपामुळं त्यांनी खरं तर आपल्या ज्या महिला ज्या उमेदवार त्यांनी इथं उभे केलेले आहे. परंतु खरंच यांच्यावरती अन्याय झाला आहे का? कारण की असं हे म्हटलं जातं की ते जे बोलतात आहे त्या बोलण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. तर आज आपल्यासोबत आहे जे विरोधी उमेदवार आहे ते उमेदवार आहे आणि संपूर्ण गावसुद्धा या ठिकाणी आहे. ते खरंच त्यांच्यावरती अन्याय झाला आहे का आणि त्या अन्यायाचं नक्की उत्तर काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार दादा. विरोधी उमेदवार म्हणतात आहे की 2.5 वर्षापूर्वी त्यांना जो शब्द दिला होता तो शब्द तुम्ही पाळला नाही किंवा त्यांना जे जे काही आश्वासन दिली होती ते आश्वासन तुम्ही पाळली नाही. त्यामुळे त्यांनी खरं तर त्यांच्या पत्नीला या उमेदवारी रिंगणामध्ये उतरवलेले. काय सांगता नक्की तुमच्याबद्दल? नमस्कार, मी अविनाश राजाराम साठे, माजी उपसरपंच ओवळे. आज 2023 साली आमचं गाव बिनविरोध सर्व जुन्या जाणत्या पुढाऱ्यांनी केलं. कारण गावचा एकोपा टिकला पाहिजे, तरुण व्यसनाधीन नाही झाली पाहिजेत, वायफट पैसा नाही गेला पाहिजे, या सर्व दृष्टीने गावचा विकासासाठी गावाने गाव बिनविरोध केलं. आज 2.5 वर्ष बिनविरोध व्यवस्थित पार पडले. आता जे सदस्य बिनविरोध झाले आणि केवळ सरपंचपदासाठी इलेक्शन लागलं. मला 2023चा इतिहास काढायचा नव्हता, पण आज ज्या प्रकारे भरत भाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून गावाला बदनाम करतोय, तर मी विषय थांबवला होता, पण आता मला तो मनापासून काढण्याची इच्छा झाली आहे. मला पहिला प्रश्न आहे भरत भाऊसाठींना, तुम्ही 2023ला माझा अन्याय झाला म्हणता, तू सरपंच पदाचा उमेदवार होता का? हा माझा पहिला प्रश्न आहे तुला. की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्यावेळेस बिनविरोध प्रक्रिया झाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचे उमेदवार निवडायला सांगितले होते, भाजपचे निवडायचे, शिवसेनेचे निवडायचे. त्यावेळेस ज्यावेळेस सरपंच पदाचे आमच्याकडे 7 ते 8 उमेदवार इच्छुक होते. त्यामध्ये सोमनाथ भाऊ असेल, मी होतो स्वतः, भानुदास भाऊ शिंदे होते, संदीप भाऊ साठे होते, असे अनेक 7 ते 8 उमेदवार चांगल्या प्रकारचे इच्छुक होते. भरत भाऊ साठे देखील होते. पण भरत भाऊने आमच्या कोर कमिटीच्या मीटिंगमध्ये विषय मांडला की ज्या घरांनी सरपंचपद भोगले त्या घरांना सरपंचपद दिलं जाणार नाही, म्हणून त्या मुद्द्यावरती आम्हाला त्यांनी बाद केलं. मी स्वतः उठलो, कुठलाही दोष राग न धरता या मंदिरासमोर भरत भाऊला कुंकू लावायला आम्ही स्वतः उठलो. मला वेळ द्या, मी तुम्हाला उद्या सांगतो. आणि उद्या त्यांनी शापूट घातलं आणि माघार घेतली आणि आज गावाला बदनाम करतोय. काय आम्ही काय एवढे येडे आहेत काय? त्याच्यानंतर तो माघार घेतल्यानंतर सोमनाथ भाऊची कोर कमिटी जाहीर उमेदवारी डिक्लेअर केली. उमेदवारी डिक्लेअर केल्यानंतर भाजपचे उमेदवार डिक्लेअर केले, राष्ट्रवादीचे उमेदवार डिक्लेअर केले आणि सर्व गाव बिनविरोध म्हणून मंदिरात बसलं. आणि आज तो म्हणतो की पैसे देऊन झालं, हे झालं. आज काही कुणी 1 रुपया न घेता आम्ही सहकुशीने उमेदवारांनी श्रीराम मंदिराला देणगी स्वरूपात मदत केली. पण त्यांचा असाही आरोप आहे की तुम्ही त्यांना अध्यक्षपद काहीतरी तुम्ही हो देणार होते, त्याच्याबद्दल काय आलं? हा, त्याच्यानंतर आमची कोर कमिटीची मिटिंग लागली. संपूर्ण गाव बिनविरोध झाला. फक्त एका जागेसाठी थोडासा चढाओढ झाली, ती म्हणजे आमच्या ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 मध्ये तुषार भाऊ इच्छुक उमेदवार होते आणि त्यांचे बंधू शशिकांत साठे वार्ड क्रमांक 3 मध्ये इच्छुक उमेदवार होते. केवळ त्या जागेसाठी 2 दिवस आमचे गेले. शेवटी मी स्वतः या बनवण्याच्या साक्षीने सांगतो की आम्ही कासरसाईमध्ये मिटिंग लावली आणि तिथं त्यांचे 2 पाहुणे आणि गावातले 4 मंडळी आम्ही तिथं बसलो आणि तिथं विषय असा झाला की तुषार भाऊ हा वार्ड क्रमांक 1चा उमेदवार आहे, त्यांचं संपूर्ण कुटुंब आज गावात प्रामाणिकपणे काम करतंय. मग तुषार भाऊंना ही जागा सोडावी लागणार भरत भाऊ, आणि तू शशिकांतला 2.5 वर्षानंतर 2 नंबरला जागा घे. त्यांनी तिथं मान्य केलं आणि मला तिथं फक्त शब्द करून घ्यायचा की मला ट्रस्टचा अध्यक्ष करा. त्यानंतर आम्ही तिथं शब्द दिला नाही. आम्ही 4 गावातल्या पुढाऱ्यांना फोन केले की भरत भाऊने अशी मागणी केलीत, पण गावातल्या पुढाऱ्यांनी 1 पाऊल मागं घेऊन भरत भाऊंना तो शब्द ह्या भरत मंदिरात दिला. फक्त विषय असा होता की त्या ट्रस्टचा खर्च भरत भाऊ साठे आणि ते जे 11 मेंबर आहेत त्यांनी तो जे काय पूर्तता कागदपत्रे त्यांनी ती स्वतः पळून करायची आणि केवळ यांनी गावचे आमचे 2 वर्ष वाया घालवले. आज सरपंचावर विद्यमान सरपंच आरोप करतात. मी स्वतः साक्षीदार आहे, मी ग्रामपंचायत सदस्य आहे. ज्यावेळेस भरत भाऊंनी आमच्याकडे पेपरची मागणी केली, आम्ही मान्य करतो की 8-10 दिवस आमच्याकडनं दीर्घाई झाले, तुम्ही दाखवून द्या की 6 महिने कोणते गेले. 8-10 दिवसात आम्ही त्यांना नोंदी करून त्यांना त्या जागेची पूर्तता करून दिली आणि आज ते सरपंच बेधडक आरोप करतात. बरं, ते नोंदी करून सुद्धा आज जवळजवळ 2 वर्ष होत आले ना. मग तू नोंद केल्यानंतर का पुढची पूर्तता केली नाही? का लोकांना संभ्रमात ठेवतोय तू? असं चुकीचं गावावर आरोप करून गावाला बदनाम का करतोय? असंही म्हटलं जातं की तुम्ही ज्यावेळेस तिथं चौकशीसाठी गेले की याची या संपूर्ण ट्रस्टची पूर्तता झाली का? त्यावेळेस झाली होती का नक्की पूर्तता? त्यांनी पूर्तता केली होती का? त्यांनी पूर्तता काहीच केली नव्हती. केवळ त्यांनी त्यांच्या वैयक्तिक बिझनेसमध्ये त्यांनी लक्ष दिलं, गावाला वेठीस ठेवलं. आज तो चुकीच्या पद्धतीने गावाला आरोप करतोय. आम्हालाही बोलायचं नव्हतं, आम्हाला गावचा एकोपा टिकवायचा होता, पण त्यांनी आज आमची वेळ आणली.
गावाले म्हणून तुम्ही काय सांगसाल, जर ही निवडणूक बिनविरोध झाली असती कुठेतरी गावाचा फायदा झाला असता. आज दोन्ही दोन्ही उमेदवारांकडनं जो खर्च होतोय किंवा त्याचं त्याचं काहीतरी वाईट वाटतं का, की गाव आज मागच्या पंचवार्षिकला बिनविरोध झालं आणि या पंचवार्षिकला पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरायला लागलं, तर त्याबद्दल काय सांगता. आणि ते असेही म्हणतात की गाव जरी आत्ता आमच्या सोबत नसेल, तुम्हाला दिसत नसेल, परंतु गावावरती तुमची दहशत आहे आणि दहशतीमुळे कुठेतरी लोक आमच्या पाठीमागे येत नाही, परंतु मतदान रूपी मात्र आम्हाला ते निवडेल असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगतात. 2023 साली सर्व ग्रामस्थ आणि गावातील आजी माजी सरपंच 92 पासून ते आतापर्यंत झालेले सर्व पदाधिकारी गावात बसून निर्णय घेतलाय. निवडणूक प्रक्रिया म्हणजे खर्चिक प्रक्रिया आहे आणि आमचं मावळ तालुक्यातलं हे टोकाचं गाव आहे. खर्च जास्त होतोय, त्यासाठी सर्वसामान्य घरातली मुलं असतील या राजकारणापायी आपल्या कर्जबाजारी होतात, जमिनी विकल्या जातात आणि त्याच्यातून पराभव झाला का चिडचिड होते, गावामध्ये द्वेष निर्माण होतो, वादावादी होते. याच्यावर तोडगा काढायचा म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. त्यावेळेस भरत साठे ते सुद्धा होते, इच्छुक पण होते, पूर्वी होते इच्छुक. इच्छा व्यक्त करणं प्रत्येकाचा अधिकार आहे. ते एकटे नव्हते ना, बरेच जण इच्छुक होते, यांनी नावं सांगितली आता. मग त्या सर्वांनी गावच्या एकोप्यासाठी प्रत्येकाने माघार घेतलेली आहे. माघार घेतल्यानंतर तुम्ही शांत बसलं पाहिजे होतं. आत्ता परत म्हणजे त्यांनी घेतली माघार, तशी तुम्ही माघार घ्यायला पाहिजे होती आणि गावच्या विचारात, गावच्या निर्णयात सहभागी व्हायला पाहिजे होतं. आता तुमच्याबरोबर तुम्ही म्हणता गाव आहे, मी गाव आहे, कोण गाव मागं पाठीमागे त्यांचे पाहिलं असेल तुम्ही. आता कॅमेऱ्यामध्ये 3-4 जण असतील. इथं संपूर्ण गाव आहे. आता गेला तुम्ही उशिरा आले थोडंसं, संपूर्ण गाव होता. आमचे बरेच मंडळी बाहेर आहेत. मी या ठिकाणी सर्व मतदारांना आवाहन करतो की गावचा आपल्याला एकोपा म्हणजे जपायचं आहे. गावदेवत जे आमचं ग्रामदेवत आहे काळभैरवनाथ, या झालेला निर्णय आपल्याला सार्थकी लावा, तो यशस्वी करायचा आहे. कुणीही चुकीच्या निर्णयाचं समर्थन करू नये असे मी मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो. आणि 28 तारखेला मतदान जे होणार आहे, ग्रामस्थांनी निर्णय घेऊन सोमनाथ नारायण इंगळे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचं चिन्ह आहे कब्बशी आणि त्या कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा. विजय 100% होणारे. गावात 1320 मतदान आहे, 100-150 मतदान येणार नाही, पण 1100 मतदान होईल. तर त्यातलं 800 मतदान गावच्या बाजूला राहील. बाकीचे थोडेफार इकडे तिकडे नाले मतभेद असतात, ठीक आहे, काय हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये काय झालं, काही लोकांना तुम्ही कन्फ्यूज करून लोकांना वाटतं अन्याय केला. त्यामुळे काही लोकांना वाटतं अरे खरं अन्याय करता. तुम्ही भावनिक साथ घालताय. ही भावनिक साथ तुम्हाला चुकीची आहे. गावामध्ये एकोपा राहावं, अजून पण वेळ आहे. तुम्ही थोडंसं गावासाठी समर्थन करा. नसेल करायचं तर तुम्ही तुमची प्रक्रिया करा, आम्ही आमची प्रक्रिया करतो, ठीक आहे. दुसरी एक गोष्ट, हे उमेदवार आहे हे आता राष्ट्रवादीचे जे अपोजिट, असं वरिष्ठ पातळीवरती तुम्हाला असं हे त्यांना म्हणजे समजावतं नाही आलं का, किंवा मोठ्या व्यक्तींनी तुम्हाला, मोठे नेते आणून तालुक्यातले आपण तुम्हाला समजवतं नाही आलं की त्यांना की आमच्या तालुक्यातील सर्व नेत्यांनी म्हणजे सर्व पक्षीय नेत्यांनी त्याला चांगल्यापणे समजून सांगितलं. गावानी 10 वेळा त्याच्या पाया पडले. माघारीच्या 4 वाजेपर्यंत त्याच्या पाया पडत होते. एक गोष्ट त्यामध्ये तुम्हाला सांगतो, त्यांचं असं म्हणणं आहे की जे मला समजायला आले त्यांची ती हे नव्हती, त्यांनी फक्त नॉर्मल लोकांनी ज्यांच्यापर्यंत मला म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की जर मला आमदारांनी कॉल केला असता किंवा त्याच्या वरच्या लोकांनी कॉल केला असता तर मी माघार घेतली असते. पण हा गावचा निर्णय आहे. आज आमदार साहेब सर्वांना गावचा निर्णय मान्य आहे. मग जर एखादा व्यक्ती खूपच आडगी भूमिका घेत असेल तर आम्हालाही गावाला वाटतं ना, एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीला ह्याच्यासारख्या माणसासाठी उतरवणं हे योग्य वाटत नाही आम्हाला. तरी देखील आमच्या तालुक्याच्या सभापतींना आम्ही विनंती केली. सभापती स्वतः येऊन गेले. भरत भाऊला म्हणले, भरत भाऊ तुला आता संधी तर भेटते दे. आणि जर गावाने तो म्हणतो शब्द फिरवलाय, जर आज बरोबर त्याच्या साक्षीने सांगतो, जर गावाने शब्द फिरवला असताना त्याचा भाऊ सदस्य देखील दिसला नसता आज गावामध्ये. आज बिनविरोध सदस्य आहे त्याचा भाऊ. मग गावाला शब्द फिरवायचा होता ना, तुझ्या भावाला बिनविरोध सदस्य काय केलं असतं गावाने? हां. आणि आज सर्व तरुणांच्या साक्षीने सांगतो, 28 तारखेला कब्बशीच्या चिन्हासमोर इतका मोठा गजर होणार आहे ना की 2028ला परत आमचा गाव बिनविरोध होणार आणि पुन्हा बरेच साठे तयार होणार नाही, हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि असे पुढल्या उमेदवारांकडून सांगितलं होतं की ह्या गावाचा जर विकास व्हायचा असेल तर त्यांना निवडून द्या, तर त्याबद्दल काय सांगतो? नाही, ह्या निवडून देण्याच्या प्रक्रियेमध्ये पहिली गोष्ट तो ह्या रेसमध्ये नव्हता. आणि जे आमच्या काळभैरवनाथच्या मंदिरात आजपर्यंतची जी परंपरा आहे, आम्ही जो काही चांगला निर्णय घ्यायचा असेल किंवा एखादी चांगली गोष्ट करायची जर असेल तर आम्ही काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये घेतो, ही आमची परंपरा आहे. आणि ह्या मंदिरामध्ये जो निर्णय घेतलेला असतो त्याच्यामध्ये आम्ही कोणीही बदल करत नाही.
हा झाला एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की का बदल करत नाहीत, की ते आज आम्ही संदीप साठे माजी सरपंच आहे, हे अविनाश साठे माजी सरपंच आहे, हे नामदेव साठे, म्हणजे इथली साठेपैकी बरीपैकी लोक आहे. आम्ही साठे आणि गावकी आणि भावकी म्हणून त्यांच्या घरी गेलो होतो किंवा आम्ही गावकी भावकी म्हणून तुझ्या मागं उभं राहणार नाही. का? की आमचा काळ भैरवनाथामध्ये शब्द झाला आहे मंदिरामध्ये. त्यामुळे तो म्हणतोय भावकी आहे गावकी आहे. मग भावकी गावकी असेल तर ही कोण आहे? तर आमचं स्पष्ट मत आहे की त्यांनी त्याच्या पद्धतीने आता चालावं. आणि राहिला प्रश्न ते म्हणले मला वरिष्ठांकडनं काय कुणी काय विनंती केली नाही. ज्या वेळेस तालुक्याचे सभापती आपल्या घरी येतात, तालुक्याचे सभापती म्हणजे तालुक्याचे जे सभापती असताना त्यांच्या प्रथम नागरिक असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांची विनंती सांगितलं काय काय पाहिजे, तुला अध्यक्ष बनवतो किंवा पुढच्या वेळेस जर काही इलेक्शन आलं तर त्या इलेक्शनला बी तुम्हाला आम्ही चान्स देतो, असं आमचे माजी सरपंच दिलीप शिंदे यांना त्यांचा सभापतीचा फोन आला, मला फोन आला की बाबा मी त्यांच्याकडे जातोय, मी त्यांना असे शब्द देतोय, तुम्ही तयार? आमचे सरपंच वगैरे आम्ही बोललो ठीक आहे सभापती साहेब, तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी सगळी प्रक्रिया पाहिली की कोणाचं चुकतोय कोणाचं नाही चुकत, त्यांनी जाऊन त्यांची समजूत घातली, तरीसुद्धा त्यांनी ऐकलं नाही. न ऐकण्याचं कारण नंतर आमची परत मिटिंग झाली, त्याच्या पद्धतीने त्याला काय करायचं ते करू द्या. आम्ही आमचं एकोप्याने येणाऱ्या 28 तारखेला आम्ही सगळ्यांना विनंती केली की येणाऱ्या 28 तारखेला कब्बशीच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजय करा, अशी आमच्या पद्धतीने आम्ही एक ट्रस्टमधला एक विषय असा होता की आता देखील आमच्या गावाने त्यांना शब्द दिलता की जसं ग्रामपंचायतचा कार्यकाळ 5 वर्षाचा होता, 2.5 वर्ष आहे आणि 2.5 वर्ष आहे, जरी समजा इलेक्शन 6 महिने लेट लागलं तर 2 वर्ष भेटतात. तसं त्याला गावाने शब्द असा दिलता की ज्या दिवशी ट्रस्ट स्थापन होईल त्या दिवसापासून पुढे 3 वर्ष. त्यांनी कार्यकाळ वाया घालवला, त्यांनी इलेक्शनची तयारी दाखवली, तरी देखील मंदिरात विषय झाला पुढाऱ्यांचा की भरत भाऊ तू चुकलेला आहे, तू वेळ वाया घालवलेला आहे, तू गावावर खापर फोडू नको, पण तुला जे जमलं नाही, तू तुझ्याकडे जी प्रक्रिया दिली ती जबाबदारी आजपासून गाव घ्यायला तयार आहे, येणारा खर्च गाव करायला तयार आहे, आणि जिथून होशील तिथून पुढे तू 3 वर्ष आहे, एवढा शब्द आणि देवाच्या साक्षीने सगळ्यांनी सांगितलं होतं. आणि आमचा संपूर्ण गाव ग्रामदेवताला मानणारा गाव आहे, येणाऱ्या इलेक्शनला पण त्यालाही देखील दिसेल, आज तो छाती ठोकपणे गावाला आव्हान करतोय, पण त्याला देखील दिसेल की गाव गाव असतं, राव राव असतो, हे त्याला ह्या माध्यमातून दिसेल आता इलेक्शनच्या. तर हे होते संपूर्ण ग्रामस्थ. खरं तर वोवळे गावामध्ये हो घातलेली निवडणूक ही संपूर्ण गावाने उचलली असं वाटतं, कारण की संपूर्ण गाव हा एका उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहिलेला आपल्याला पाहायला भेटतोय. दत्ता माळसकर सोबत प्रशांत, महाराष्ट्र लाईव्हसाठी.